गाईस, मी अश्विनी प्रज्वल तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. कालच आम्ही पिकनिक करून आलोय. आणखी माझी बॅगही तशीच आहे. कपडे वगैरे अर्धे धुतलेत, अर्धे बाकी आहेत. आणि त्यांचा मला अचानक कॉल आला की माझे मित्र येतात घरी, जेवणाचा प्रोग्राम करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. कारण की ते मित्र नवोदयचे मित्र आहेत त्यांचे, आणि माझे आहो त्यांच्यासोबत एवढे हॅप्पी असतात, एवढे खुश असतात की बस मला एवढं छान वाटतं ना त्यांना तेवढं आनंदी बघून. तर त्या मित्रांसाठी मी जेवण बनवणार नाही असं होणारच नाही. ते कधी जरी आले तरी त्यांच्यासाठी जेवण नेहमी तयारच राहील. फक्त त्यांनी 1 तास अगोदर कॉल करावा, बाकी काही नाही. सगळं पसारा वगैरे असंच पडलाय, सगळं मला आवरायचं बाकी आहे, घर वगैरे. आणि दळण पण संपलंय, म्हणजे थोडंसं आहे पीठ, पण म्हटलं कमी नको पडायला म्हणून त्यांना सांगितलं दळण पण आणावं लागेल. तर आता ते येत आहेत ऑफिसवरून, आणि त्याच्यानंतर मग दळण वगैरे आणायचे, चिकन आणणार आहेत. बघूयात कशी होती, काय होती भाजी वगैरे. कारण की मी असं एकदम काहीतरी गोंधळल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. कारण घरच्यांसाठी सगळ्यांसाठी मी बनवलंय, पण असे त्यांचे मित्र वगैरे पहिल्यांदाच येत आहेत घरी, आणि तेही नवोदयचे. तर तेही मला समजून घेतीलच. त्यांची माझी ओळख अशी थोडीफार आहे, जास्त काही नाही आहे. की समोरासमोर एका मित्राची भेट झाली आहे, बाकी दुसऱ्यांना लग्नात भेटलेली. मग ते लग्नातला तर एवढं काही आठवत नाही मला. बाकी छान आहेत मित्र त्यांचे. कारण यांच्या बोलण्यावरून तरी असं वाटतं, कारण ते प्रत्येक वेळी त्यांचं नाव घेत असतात, प्रत्येक वेळी खूप हॅप्पी असतात. त्यांच्याविषयी जरी काही सांगत असले ना तर खूप हॅप्पी असतात. चला मग पुढचं कसं होतं, काय होतं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता मी माझी सगळी तयारी करते. मी सध्या चिकन धुतीये, गावरान चिकन पहिल्यांदाच बनवणार आहे. तेही 1.5 किलो. कसं होणार काय माहिती. माझ्या आहोंनी छान मला लसूण अद्रक पेस्ट करून दिली आहे, मला मदत. हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, इकडे जिरा राईस टाकलाय. करते हळूहळू तयारी, बघू किती वेळ होतो. पण काय माहिती आता कसं होईल, काय होईल. मला फार टेन्शन आले आणि मी खूप गोंधळून गेले. तर मग माझ्या काकूला कॉल केला आणि बोलले, म्हटलं काकू असं असतंय, काय करू. मग माझ्या काकून मला छान सांगितलं, काही टेन्शन घेऊ नको म्हणे, माझं आधी कर. तुझ्या नवऱ्याचे मित्रच तर येत आहेत, त्याच्याला टेन्शन घेते. मस्त पैकी रस्सा भाजी तयार आहे. मसाला चिकन बनवण्यासाठी कांदा टाकलाय, तेजपत्ता टाकतोय. होय होय, या भावानं या. मग काय बाबा, टाइम आहे. अरे बाबा नाही रे, आता हिंमत होत नाही भाई. या 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 या, बसा बसा भावांनो. शुभम भाई, अभिनव सांग कसं झालं. छान, जरा बोल काहीतरी. खूप सुंदर भाई शुभम सुंदर असं पडतं बघ. थांबत आहेस ना. मी चाललो ना. हा चला तुम्ही. हा चलो, कुठे द्या, चला बसा या, चला मध्ये घे, बाय बाय करतात. चलो बाय कर. चलो बाय बाय बाय. हा हा, येत जाय म्हटलं. बाय बाय. जाय सावकाश. हा, येतो मी परत मग असं मध्ये मध्ये शनिवार रविवार. हा, तू सांग आता तिकडे रव्याकडे जायचं तर. हा ठीक आहे, बरं करू आपण. चालेल. स्टेशनला सोडता का? स्टेशनला सोडता. चल जाऊ का? हा ठीक आहे. बाय 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 बाय. बाय बाय कर. दादा स्टेशनला सोडून द्या, दहीसर स्टेशनला.